नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुढीसाठी साडी कशी तयार करायची. तर बघा इथे मी हा असा तिरकस कापड कट करून घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारा हा काठ पण कट करून घेतलेला आहे. इथे तिरकस बाजूने हा काठ आपल्याला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे कशा पद्धतीने कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर ही आता समजा आपली साडी आहे. ही साडी आहे, तर ही उंची तुम्हाला किती हवी आहे? जर 22 इंच हवी असेल किंवा 29 इंच हवी असेल किंवा 30 इंच किंवा 42 इंच जितकी तुम्हाला ही उंची हवी असेल, तितकी तुम्ही इथे ही उंची घेऊ शकता. म्हणजे गुढीची जी उंची आहे ती या बाजूने. ही बाजू आपली सरळ बाजू आहे. कापड हा सरळ आहे. म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूने बुट्ट्या असतील म्हणजे सरळ बाजू. उजव्या हाताला आपल्याला उंची घ्यायची आहे, गुढीची साडीची उंची घ्यायची आहे उजव्या हाताने, म्हणजे सरळ हाताने इथे आपल्याला उंची घ्यायची आहे आणि डाव्या बाजूने अगदी कमी असं अशा पद्धतीने अगदी कोपऱ्याला तिथे तुम्हाला ते जोडून द्यायचं आहे. असं तिरकस हे जोडून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं आणि तिरकस बाजूने काठ लावून घ्यायचा. जो आपण खाली कापड कट केलेला आहे तो याच पद्धतीने कट केलेला आहे. आता आपण साडीची उंची घेतली, आता आपल्याला रुंदी घ्यायची आहे. तर तुमच्याकडे कापड किती आहे? 1.25 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर. 1.25 मीटर मध्ये कमी प्लीट्स पडतील, 1.5 मीटर मध्ये थोड्या कमी जास्त पडतील आणि 2 मीटर मध्ये खूप जास्त प्लीट्स पडतील. आपल्याकडे किती कापड आहे हे त्यावर अवलंबून आहे. 1.25 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर ज्या पद्धतीने तुमच्याजवळ कापड असेल त्या पद्धतीने हा तितका लांब तुम्ही कापड घ्यायचा. जर तुमच्याकडे कापड कमी आहे, 1 मीटर आहे, तर त्यामध्ये कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते. तर आधी ही आपण अशा पद्धतीने याची कटिंग करून घेतली आणि याला मग अशा पद्धतीने प्लीट्स घ्यायच्या. अशा पद्धतीने प्लीट्स घेतल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्या प्लीट्स तयार होतात आणि आपली साडी तयार होते. तिरकस बाजूने मात्र आपल्याला काठ लावायचा आहे. आता बघा इथे समजा तुमच्याजवळ हा 1 मीटर कापड आहे, फक्त 1 मीटर कापड आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने करायचं? तर इथे तुमची उंची लावून घ्यायची, जितकी उंची तुम्हाला हवी आहे तितकी, आणि त्याचा मध्य करायचा, कापडाचा मध्य करायचा आणि इथे उंची आणि तो मध्य जोडून घ्यायचा. इथे समजा आता तुमची उंची लावली, तर या उंचीपासून या मध्यापर्यंत एक रेष टाकून घ्यायची आणि ती कट करून घ्यायची. अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि जे कट केलेला भाग आहे तो अशा पद्धतीने इथे स्टिच करून असा पलटवून टाकायचा. झालं हे. याच पद्धतीने हे सुद्धा आपलं इथे कापड तयार होईल. जर कमी कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता, जास्त कापड असेल तर या पद्धतीने करायचं. तरी इथे कमी कापड असल्यामुळे आपण हा जोड लावून घेतला, हा जो कट केलेला भाग इथे जोडून घेतला आणि उंचीप्रमाणे उंची लावून घ्यायची. अशा पद्धतीने हे करायचं. तर याच पद्धतीने आपण हे खालचा कापड सुद्धा कट केलेला आहे. तर बघा आता मी हे कट करून याला इथे काठ जोडून घेतला आणि इथे जे साईडची बॉर्डर आहे ती डबल फोल्ड करून जोडून घेतली आणि हे अशा पद्धतीने इथे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्याच्या नंतर याला आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे. तर प्लीट्स घेताना इथे 8-8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. पूर्ण वरती जो सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरती 8-8 इंच मार्किंग करून घ्यायचे आणि 8-8 इंच मार्किंग केल्याच्या नंतर तिथून आपल्याला फोल्ड करत घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने फोल्ड करत चलायचं आणि खालच्या बाजूने व्यवस्थित प्लीट्स तयार करत चलायच्या आणि हाताने व्यवस्थित प्रेस करायचं. हे बघा अशा पद्धतीने या प्लीट्स आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत. आता हे तुम्हाला इथे सरळ दिसत असतील, पण ते आपल्याला नंतर थोडंसं तिरकस बाहेर काढायचे आहे. हे बघा अशा तिरकस क्रॉस बाजूने आपण काठ लावल्यामुळे या प्लीट्स आपल्या खूप छान येतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जितका आपला कापड आहे तितक्या पूर्ण कापडाच्या इथे आपल्याला प्लीट्स घेऊन घ्यायचे आहे अशा, आणि व्यवस्थित त्याच्यावर हात फिरवत चलायचा म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतात. आता ही शेवटची प्लेट्स आपली, ही शेवटची घेतल्याच्या नंतर उरलेल्या याच्यामध्ये असं तिरकस हे फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूने इथे स्टिच टाकून घ्यायची
आता हे स्टिच टाकून मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे इथे आता आपल्या प्लीट्स पूर्ण सेट झालेले आहेत. पूर्ण अशा पद्धतीने प्लीट्स आपल्या सेट झालेल्या आहेत. आता याला थोडंसं तिरकस बाहेर काढायचं. ज्या आपण सरळ सरळ घेतल्या होत्या त्या अशा बाहेर काढायची. एक एक प्लीट हळूवारपणे बाहेर काढून घ्यायची. हे बघा, अशी एक एक बाहेर काढायची. अशा ह्या बाहेर काढून घ्यायच्या, म्हणजे त्याचा घेर आपल्याला खूप छान फुललेला दिसतो. अशा व्यवस्थित सेट केल्या. त्यानंतर इथे स्टिच टाकून घ्यायची. ती स्टिच टाकल्यावर मग मी आता तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे आपण ही स्टिच टाकून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने हा एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेतला. आता जितकी ही बाजू आपली तयार आहे त्यापेक्षा 1 इंच जास्त आपल्याला कापड घ्यायचं आहे. आता इथे माझा काठ कमी रुंदीचा असल्यामुळे मी 2 तुकडे तिथे जॉईन करून घेतले आणि तयार मापापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं. दोघही बाजूंनी आपल्याला शिवण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे, म्हणून तिथे आपण 1 इंच इतकं एक्स्ट्रा घेतलं. आणि जो काठाचा कापड आपण लावलेला आहे त्यापेक्षा 1 इंच अजून मोठा कापड आपल्याला खालच्या बाजूने पलटवण्यासाठी लागणार आहे. तर आता बघा, यासाठी मी हा एक्स्ट्रा कापड घेतला. त्याची एक बाजू दुमडून घ्यायची, डबल कापड करून तिथे प्लेट टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपण प्लेट टाकून घेतली. त्यानंतर आता आपण याच्यासाठी नाडी तयार केलेली आहे. बघा, अशा पद्धतीने हात ठेवून बघून घ्यायचं. यासाठी आता आपण 1 इंच मार्किंग करून घ्यायची. 1 इंच मार्किंग केल्याच्या नंतर तिथे आपल्याला नाडी लावून घ्यायची आहे. हे बघा, इथे जी आपण नाडी तयार केली होती ती नाडी लावून घ्यायची. नाडीला आपण खाली ब्लाउजला लटकन लावतो त्या पद्धतीने लटकन लावून घेतलेले आहे. आतल्या बाजूने नाडी ठेवायची, म्हणजे ती सरळ केल्याच्या नंतर बरोबर बाहेरच्या बाजूने येते. इथे अशा पद्धतीने दोघही नाड्या आपण लावून घेतल्या. आता यावरती जो आपण कापड फोल्ड करून घेतलेला होता तो कापड ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि इथून मापाने अशी शिलाई टाकून घ्यायची. इथे मी शिलाई टाकणार आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मार्किंग केली. हे बघा, अशा पद्धतीने आता इथे शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित ऍडजस्ट केलं आणि इथे टीप टाकून घ्यायची. बरोबर चौकोन आकारामध्ये तिथे टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीची साडी खूप सुंदर दिसते गुढीला आणि आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण अगदी अशा काही कलाकृतीमुळे खूपच आपल्याला आनंद देतो. आपण नेहमी तर गुढीला साडी नेसवतोच, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर अजूनही छान दिसतं. तर बघा, आता आपली ही तयार झालेली आहे. याच्यामध्ये आता आपण स्क्रूड्रायव्हर किंवा दामनाच्या मदतीने त्याचे टोक व्यवस्थित काढून घेऊ आणि ते सरळ करून घेऊ व्यवस्थित. चला, तर आता याचा मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. ही झाली आपली तयारी. इथून आपण काठी टाकू शकतो याच्यामध्ये. हे बघा, ही आपली गुढीची साडी इथे तयार झालेली आहे. बघा, किती सुंदर दिसत आहे आपल्या साडीच्या प्लीट्स. किती छान त्याचा लुक आलेला आहे. तर तुम्ही पण अशी साडी शिवा. आणि इथून आपण काठी टाकण्यासाठी गॅप ठेवलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण गुढीची काठी त्याच्यामध्ये अडकवू शकतो. तर बघा, आपली साडी खूप सुंदर झालेली आहे. तर अशी साडी तुम्ही पण शिवा आणि तुमच्या गुढीला छान अशी साडी इथे शाही मस्तानी नेसवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.